आज कृषिक 2025 याच्या उद्घाटन प्रसंगी अत्यंत वेगळा अनुभव मलाही आला आणि बरंच शिकायला मिळालं. या मंचावर विराजमान राज्यातील सर्वात अनुभवी, सर्वात सिनियर असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मंचावर उपस्थित ज्यांनी मला इथे निमंत्रण देऊन माझा सन्मान वाढवला ते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा, मंचावर उपस्थित ज्यांनी आताच मार्गदर्शन आपल्याला केलं त्या खासदार सुप्रिया ताई सुळे, मंचावर उपस्थित राज्यसभेच्या सदस्या खासदार सुनेत्रा ताई, मी त्यांना वहिनी म्हणते, आमच्या मराठवाड्याच्या असल्यामुळे ताई म्हणू शकते, मंचावर उपस्थित माझे सहकारी मंत्री कृषी मंत्री आदरणीय माणिकरावजी कोकाटे, या सगळ्या संकल्पनांच्या मागे ज्यांचा विरत परिश्रम आहेत किंवा त्यांचे आयडिया आहे, त्यांचं शिक्षण आहे, ते आदरणीय प्रतापरावजी पवार, या संस्थेचे विश्वस्त, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन सुरुवातीला केलं आणि प्रास्ताविक केलं आणि त्यांनी बरंच आम्हाला माहिती दिली याच्यामध्ये, ते इथले चेअरमन आदरणीय राजेंद्रजी पवार, मंचावर उपस्थित सर्वांची मी नावं घेत नाही कारण सर्वांचा वेळ मला त्याच्यामध्ये घ्यायचा नाही, आपण सगळ्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहात. मी पण एकदम एवढ्या पॉवर पॅक्ट कार्यक्रमामध्ये, सॉरी पॉवर नाही, पॉवर पॅक्ट कार्यक्रमामध्ये मलाही वेगळं वाटतंय, कारण माझ्या जीवनात मला कधीही बारामतीच्या या मंचावर कार्यक्रम घेईल असं कधी वाटलं नव्हतं. पण ते धन्यवाद मोदीजींचे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचे की त्यांनी मला हे जे खातं दिलंय, त्या खात्याच्या निमित्ताने आदरणीय अजितदादांच्या मनामध्ये खूप संकल्पना होत्या आणि त्याच्यासाठी ते म्हणे तुम्ही इथे जरूर या, आणि खूप वेळ आम्हाला बघता आलं सगळं. मला आठवतं 2015 मध्ये आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मारकाचं लोकार्पण करायचं होतं, तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये मी पालकमंत्री होते लातूरची आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते ते लोकार्पण होतं आणि मी इतकी लहान, म्हणजे मुंडे साहेबांच्याही त्यांच्यामध्ये वयात अंतर, त्याहून मी आता सुप्रियाताई मी आता चर्चा करतो वयाची, दिसत नसली तरी मी अनुभवानी आणि सगळ्या गोष्टींनी लहान, आणि त्यांच्या समोर भाषण करायचं होतं, माझे पाय लटलट कापत होते पण मी आपलं भर धीराने भाषण केलं आणि ते माझा पहिला अनुभव. त्याच्यानंतर ऊसतोड कामगारांचे अनेक विषय, 3 वेळा आम्ही ते संप मिटवण्यामध्ये पवार साहेबांचा फार मोठा आम्हाला आशीर्वाद मिळाले आणि साखर संघामध्ये सुद्धा मी डायरेक्टर होते, चेअरमन होते वैद्यनाथ कारखान्याचे, ते पहिल्यांदा मी डायरेक्टर म्हणून गेले. अनेक विषयांमध्ये नंतर अनेक मंचावर एकत्र येण्याचा योग आला.